दापोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। जम्मू काश्मीरमधील एका मोस्ट वॉन्टेड आरोपीला दापोलीतून अटक करण्यात आली। जम्मू काश्मीरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी हा दापोलीत राहत होता। अखेर दापोलीतील फॅमिली माळ परिसरातून त्याला अटक करण्यात आली। जम्मू काश्मीरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गंभीर गुन्ह्यात तो फरार होता आणि अखेर त्याला दापोलीमधून अटक करण्यात आली। जवळपास 13 वर्ष हा आरोपी फरार होता। दापोलीतून अटक करण्यात आल्यानंतर जम्मू पोलिसांनी दापोली पोलिसांच्या मदतीने संयुक्तपणे कारवाई केली। मुस्ताक अहमद वाणी वय वर्ष 45 असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। प्राप्त माहितीनुसार सन 2013 मध्ये जम्मू येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वाणी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून तो जम्मू आणि दिल्ली या परिसरांमध्ये लपून राहत होता। अलीकडे तो दापोली तालुक्यातील आसूद येथे भाड्याच्या घरात राहत असल्याची गोपनीय माहिती जम्मू पोलिसांना मिळालेली होती। त्याने काही काळ दापोलीतील खोंडा परिसरात ड्रायफ्रूट विक्रीचा व्यवसाय देखील केला होता। मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तो कोणाच्या ओळखीने इथे आला, त्याला दापोलीतून कोणी कॉन्टॅक्ट केलं आणि राहण्याची व्यवस्था कोणी केली या तपासासंदर्भात सध्या प्रश्नचिन्ह आहे। दरम्यान वाणी दापोलीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच जम्मू पोलिसांचं एक पथक तात्काळ दापोलीत दाखल झालं आणि आरोपी मुस्ताक अहमद वाणी आपली गाडी एका स्थानिक गॅरेजमध्ये दापोलीमध्ये दुरुस्तीसाठी घेऊन आला असताना जम्मू आणि दापोली पोलिसांनी अचानक छापा टाकून त्याला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलंय। अटक केल्यानंतर वाणीला खेड येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार जम्मू पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतलंय। पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी जम्मू पोलिसांचं पथक आरोपीला घेऊन जम्मूकडे रवाना झालंय। या संपूर्ण कारवाईमध्ये दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या पथकाचं विशेष सहकार्य लाभल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली। सलीम रकांगे, कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी।